दीक्षा ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. माझ्या हातात बघा काय आज आमचे कोपरी गावातली विठ्ठलाची पालखी. आमच्या गावात सप्ताह बसला ना म्हणून आम्ही चाललो आता खात चालले. मी मला दियांचं तुझ्या नाताच्यामुळे मला लेट झाला. हो ना, तुझा नातूस. पालखी पुढे गेली, आम्ही जातो आता तिथे. तर आमची मामी बघा, आमची मामी फुल युनिक झाले. सगळ्यांनी व्हाईट घातलं, मामीने येल्लो घातलं. आता आमच्याकडे आज सप्त्याची पालखी आहे. त्या पालखी आम्ही आता सगळे नाचायला जाणार आहोत. तुम्ही पण या सगळी जण. हा चला. हे बघा हे बाकी मामीच आहेत. हाय, काहीतरी बोला का दोन शब्द. जय हरी विठ्ठल मामी. किती वर्ष झालं? 34 वर्ष झाले पालखी काढतो. 34 वर्ष झाले. थँक्यू दे. असा असं कर. होणार आहे परवा ना बाबू. तसं हाय कर ना त्याच्यात बघून बघू कोण याच्यात हाय कर. हाय तू कर. हाय कर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटावरी ठेवणिया श्रीहार गळा कासे पितांबर वापर कुंडले दशवरी
सो गाईस तुम्ही पालखी बघू शकता. मला आता दिसली आहे पालखी. मानस इथे बघ. हाय आधीच हाय करतात. तुम्ही पण आहे का नंबरला? हाय बाबू. बाबू हाय. हाय दीदीला ऐका. ए दीदीला ऐका बाबू इकडे बघ. चिडू नको. काय वाटतंय तू? काय वाटतंय? लाडू तू खा ना. तू खा ना. तू पण लाडू. मी तू बरा. मग काढते ना क्या. आमच्या वहिनीने बघा कशी घेतली. काय तुलाच कशी घेतले. तिने घेतलेली हरि जय 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 हरि जय 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 तोबार कुमार. 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 हरि जय 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 हरि जय 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 तोबार कुमार. मम्मीने वाईल्ड कार्ड एंट्री मारले पालखीमध्ये. तिथे लपलेली मम्मी कधीपासून. कशाला लपलेली? ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवा समाधी संजीवन हरे पाठ. समाधी संजीवन हरे पाठ. हरे मुखे मना. हरे मुखे मना. हरे मुखे मना. हरे मुखे मना. मना हरे मुखे मला. पुण्याची गणना कोण करे. पुण्याची गणना कोण करे. बोला बोला जय जय हनुमान. एक दुकान बोला बोला जय जय हनुमान. एक दुकान बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. पालपणी गेला श्री तुझ्याला धराया. पालपणी गेला श्री तुझ्याला धराया. गाईज याची हाईट बघा आणि झेंडा बघ किती
मोठा घेतले. चालतो बघ. काय इथे रांगोळी बघा कशी काढले. मला असं वाटतं नानीने काढले रांगोळी. इथे किती मोठी काढली बघा. पोहोचले इथे मंदिरात, आपल्या विठ्ठल मंदिरात. मी आत्ताच दाखवते कारण की नंतर दाखवायला ना भेटणार. हे बघा इथे शंकराची पिंडी आहे. आतमध्ये येतात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवले. मंदिर सेब मस्त सजवलंय. इथे पण जाऊया. हे बघ कसं जगन्नाथ अनाथनाथ जनार्दन अनाथनाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ अवघाची संसार तुका करेना जाईना गे माये तया पंढरपुरात सर्व सुकृताचे फळ मिळाले. जय गुरु पाठी राखाय मोगरा फुलला मनाची मनी मुखीला मोगरा फुलला तुझले पेरोपना मोगरा फुलला मनाचे मने मुखीला गेला मोगरा फुलला गोंगरा फुलला
परत एकदा आता मंदिरात चालले. आता कीर्तन आहे मंदिरात. सदा राम घोष करू हरिकथा अखंड विरतपणे नामाचाच महिमा गायचा आहे आपल्याला. त्याचंच नामस्मरण करायचं आहे. कारण त्याच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य दडलेलं आहे की माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले. जपता हरी गवत आणि अग्नी एकत्र आल्यानंतर अग्नी गवताला जाळून ज्याप्रमाणे भस्मसात करत असते ना, अगदी तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पापाच्या राशी उभ्या केल्या, परंतु एक जर नाम घेतलं तर काय होतंय? घेताना काय करावं लागेल?
तेव्हा महर्षींनी सांगितलं आता काय कर, राम नामाचा जप कर. आता बघा वाल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही माहितीच नव्हतं, फक्त मर आणि मार हे दोनच शब्द त्याला येत होते. राम म्हणता कुठून येईल म्हणताच येत नव्हतं. मग महर्षींनी सांगितलं आता उलट जप कर. उलट जप केला, मरा 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 म्हणता म्हणता राम म्हणायला लागला वाल्या. आणि इतकं प्रचंड नामस्मरण केलं की अनेक युगानंतर जेव्हा महर्षी त्या ठिकाणी आले बघतात तर वाल्याच्या सभोवती वारूळ रचलं गेलं होतं. नाही का, इतकं प्रचंड नामस्मरण त्याने आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि त्याचा परिणाम असा झाला. अधिकारी झाला राम नामे, अधिकारी झाला राम नामे, अधिकारी झाला नाम पाठ करुणी वाल्या धोतराला, नाम पाठ करुणी वाल्या धोतराला. अभिमान नित्य नवा दया माझ्या. आता भगवंत म्हणतात आता नामाने मागणं केलं, मग आता काय देतो बरं भगवंत? केशवराज काय देतात बघा. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घोकी माझे नाम सर्व भक्ती सुख देवी दिले नामया.
मंदिराने देवाकडे जे मागणं केलं ना ते सगळं देवाने या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते दिल्यानंतर नामा काय झाला, धन्य धन्य झाला ज्ञानेश्वर. बघा, महिलेचं स्थान असं आहे की पूर्वीचा एक काळ होता, तिचं कर्मक्षेत्र आणि कार्यक्षेत्र चूल आणि मूल इतक्या पुरतीच ती मर्यादित होती. परंतु आजचा काळ बदललेला आहे. बघा, स्त्रियांवरती कितीतरी अन्याय अत्याचार झाले आणि तिने ते सहनही केले. परंतु लक्षात घ्या, स्त्रीमध्ये प्रचंड सामर्थ्य दडलेलं आहे आणि ते सामर्थ्य जागवण्यासाठी किंवा त्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी देवाकडे मागणं करायचं की देवा, माझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे ना त्याची जाणीव मला आजच्या दिवशी करून दे. बघा, स्त्री काय काय करू शकते तुम्हाला कल्पना नसेल. स्त्री काय काय करू शकते बरं? एक स्त्री काय काय करू शकते? एक स्त्री प्रतिभाताई पाटील म्हणून देशाचं नेतृत्व करू शकते. एक स्त्री लता मंगेशकर बनून स्वरांवरती अधिराज्य गाजू शकते. एक स्त्री कल्पना चावला बनून आसमंत कमेत घेऊ शकते. एक स्त्री सावित्रीबाई फुले बनून साक्षरतेचा अधिकार बहाल करू शकते. एक स्त्री सिंधुताई सपकाळ बनून अनाथांची माय बनू शकते. एक स्त्री झाशीची राणी म्हणून देशाचं नेतृत्व करू शकते. एक स्त्री जिजामाता बनून स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेऊ शकते. मग मला आता सांगा, स्त्री काय काय करू शकत नाही? सांगा, ती काय करू शकत नाही? जर आपण विचार केला, नाही का, जर आपण विचार केला तर तीच स्त्री कालिका, चंडिका, दुर्गा बनून समोर आलेल्या नराधमाचा वधही करू शकते. हे आहे एका स्त्रीमधलं सामर्थ्य. आहे की नाही स्त्रीमध्ये सामर्थ्य? फक्त तिला त्याची जाणीव नाही. आणि म्हणून देवाकडे प्रार्थना करा की देवा, माझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते जाणण्याचं नाही का, ती शक्ती मला दे देवा. कारण स्त्रिया या दुर्बल नाहीत बरं. लक्षात घ्या, प्रत्येकाने जाणायला हवं की मी कोण आहे. अनेकांनी आदर्श ठेवला. संत मीराबाई, संत जनाबाई, राधा क्रांतिकार कितीतरी होऊन गेला. अनेकांनी आदर्श ठेवला की स्त्री काय काय करू शकते. आणि म्हणून स्त्री नाही का, आपण म्हणतो की लेडीज फर्स्ट, ती फर्स्टच आहे कायम. तिथे पण बघा ना, उपस्थिती कोणाची जास्त आहे? महिलांची आहे. फार हुशार असतात महिला, फक्त त्यांना जाणीव नाही की माझ्यामध्ये काय दडलेलं आहे. बघा, वेळ झालेली आहे. सेवेला पूर्ण विराम देण्याआधी मला आज ज्यांनी आमंत्रित केलं ते आमचे दीपकदादा पाटील, त्याचबरोबर संपूर्ण कमिटी यांच्या पुन्हा ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आमच्या ननंदबाई योगिताताई पाटील यांचे आभार. उत्कृष्ट अशी पक्वाची साथ मला त्याची लाभली. तो माझा पूजा सत्राची महापूजा या वेळेला 18 एप्रिल रोजी आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि गेल्या वर्षासारखं आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. गेल्या वर्षी श्री नीलमताई भोईर, सुजाताई भोईर, पद्माताई पाटील, रूपाताई पाटील आणि इतर काय महिला वर्ग होते आणि गेल्या वर्षी फार सहकार्य केलं होतं. यंदाही त्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. आणि आपले जे इतर जे आपले पुरुष मंडळी आहेत त्यांचं तर सहकार्य असतं. अशी पूजा आपली दरवर्षी होते. त्याच्यात मेन म्हणजे आपले भाई बहीण, त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो. ते जेव्हा मनात आणतात ते पाहिजे तसं करतात. आणि गेल्या वर्षी सुद्धा भव्य दिव्य असा आपला कार्यक्रम झालेला सत्यनारायणचा यावर्षी सुद्धा होईल. आपण आपल्या सगळ्यांची लकी ड्रॉ आहे. 26 नंबर आहे. 26 बघा नाव, अक्षय अशोक राजकर. या अक्षय आहे का? अक्षय. दुसरा लकी ड्रॉ महिला संधी आहे. नंबर 81 सायली वारंगे आहे का? टाळ्या वाजवा. हा, या. पाठीमागं महाप्रसाद बनवायचं काम पाठी चालू होणार आहे. कोणाची इच्छा असेल तर तिथे मदत करायला जावा. म्हणजे जेवण बनवतात त्यांचं सुद्धा स्वागत आहे. पंढरीनाथ भगवान की जय. आता पैठणीसाठी लकी ड्रॉ आहे.
2 नंबर आहे 2, कुंदा बालचंद्र भोईर. या टाळ्या वाजवतात. पैठणी झाली. बरं थांबा, धन्यवाद थांबल्याबद्दल.